नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, गुजरातच्या राजकोट शहरामध्ये एका सिनेमा हॉलच्या कॅन्टीनमधून सुरू झालेला बालाजी वेफर्सचा प्रवास आज भारताच्या तिसऱ्या सर्वात मोठ्या स्नॅक्स उत्पादक कंपनीपर्यंत पोहोचलाय। स्थानिक चवींना प्राधान्य आणि परवडणारी किंमत आणि उत्तम गुणवत्ता यामुळे बालाजी वेफर्सनं लेज आणि हल्दीराम सारख्या मोठ्या ब्रँड्सना देखील कडवी स्पर्धा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। 1982 मध्ये चंदूभाई विरानी आणि त्यांच्या भावांनी केवळ 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून या व्यवसायाची सुरुवात केली। आज अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर 1989 मध्ये त्यांनी गुजरातमधील पहिला यांत्रिक चिप्स कारखाना सुरू केला। 1990च्या दशकात त्यांनी आपल्या उत्पादनामध्ये नमकीन आणि भुजिया याचाही समावेश केला। आज कंपनीचे अनेक उत्पादन युनिट्स आहेत आणि राष्ट्रीय स्तरावरती आपला विस्तार करण्याची देखील त्यांची योजना आहे। बालाजी वेफर्सचा पश्चिम भारतातील स्नॅक मार्केटमध्ये जवळपास 65% हिस्सा आहे। विशेषतः गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये त्यांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं। मोठ्या कंपन्यांच्या तुलनेमध्ये कमी जाहिरात खर्च आणि स्थानिक चवीवरती लक्ष केंद्रित करून त्यांनी आपला ग्राहक वर्ग टिकवून ठेवलाय। यामुळे 2016 मध्ये 50% असलेला लेसचा बाजारातील हिस्सा 2022 पर्यंत 22% खाली आणण्यात बालाजीला यश मिळाले। आर्थिक वर्ष 2025 मध्ये बालाजी वेफर्सने सुमारे 6,500 कोटी रुपयांचा महसूल आणि जवळपास 1,000 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवलाय। कंपनीची एकूण मालमत्ता सुमारे 2,624 कोटी रुपये आहे आणि एकूण संपत्ती ही 2,415 कोटी रुपये, जी त्यांची मजबूत आर्थिक स्थिती आपल्याला दर्शवते। जनरल मिल्स सुरुवातीला बालाजी वेफर्समध्ये 10% हिस्सा खरेदी करण्याच्या विचारात आहे। भविष्यामध्ये हा हिस्सा वाढण्याची देखील शक्यता आहे। पेप्सिको, ITC आणि काही खाजगी इक्विटी फंड्सनं बालाजीमध्ये गुंतवणूक करण्याची देखील इच्छा व्यक्त केली आहे। मात्र कंपनीचे संस्थापक अजूनही व्यवस्थापनाचं नियंत्रण सोडू इच्छित नाहीत। त्यांना केवळ गुंतवणूकदारांचं ज्ञान आणि अनुभव वापरून कंपनीचा विस्तार करायचा आहे। बालाजी वेफर्सची ही यशोगाथा भारतातील स्थानिक ब्रँड्सच्या वाढीचं एक उत्तम उदाहरण आहे। जनरल मिल्स सारख्या जागतिक कंपनीची गुंतवणूक त्यांना राष्ट्रीय स्तरावरती एक मजबूत स्पर्धक बनवण्यासाठी मोठी मदत करू शकते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने अगदी 10,000 रुपयांपासून सुरू केलेला व्यवसाय 6,500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।